चला, या व्हिडिओमध्ये आपल्याला दशांश अपूर्णांकांची वजाबाकी करायची आहे. आणि वजाबाकी करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे दशांश अपूर्णांक एकाखाली एक अगदी व्यवस्थितरित्या लिहून घ्यायचे. म्हणजेच मी इथे पहिले लिहून घेतो की आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे 9.005 आणि आपल्याला वजा करायला सांगितलेली संख्या आहे -3.6. तर अशा प्रकारे आपण सर्वप्रथम या संख्या एकाखाली एक अगदी व्यवस्थितरित्या लिहून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण याची वजाबाकी करूया. तर बघा, सर्वप्रथम आपण वजाबाकी करताना इथे काय करूया, तर या सहस्त्रांश स्थानापासून सुरुवात करूया. परंतु 5 मधून आपण खाली इथे काहीच नाही आहे, म्हणजे काय वजा करत आहोत. तर जेव्हा तुम्ही अशा प्रकारची संख्या बघता 3.6, याचाच अर्थ आपण याच्या पुढे कितीही शून्य घेऊ शकतो, तरीसुद्धा त्या संख्येची जी किंमत आहे ती जशास तशी समान राहते. म्हणजेच आपण इथे अशा प्रकारे 6च्या पुढे 2 शून्य घेतले तरीसुद्धा 3.6 याची किंमत तेवढीच राहील. आणि म्हणून आपण 5 मधून इथे शून्य वजा केले म्हणजे आपल्याला इथे 5 हेच उत्तर मिळते. नंतर यापुढे शून्यातून शून्य गेला, राहिला 0. आणि इथे आपल्याला 9 मधून 1 या बाजूला उधार घ्यावा लागेल आणि आपली इथे 9च्या जागी संख्या येईल 8. आणि आपल्याला इथे 10 दशांश मिळतील. म्हणजेच 9तून आपण एक पूर्ण काढून घेतला आणि तो इथे झाला 10 दशांश. आता या 10 दशांशामधून हे 6 दशांश वजा केले म्हणजे आपल्याला मिळाले 10 वजा 6 बरोबर 4. आणि इथले हे दशांश चिन्ह आहे ते आपण जशास तसे खाली घेऊ आणि 8मधून 3 वजा करू आणि आपल्याला मिळतील 5. म्हणजे आपल्याला याचं संपूर्ण उत्तर मिळालेलं आहे ते म्हणजे 5.405.